नमस्कार मित्रमंडळी, सोमसिद्धू ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तुम्हाला सर्वांना जय श्रीराम. तर आता समजू कॉलेज उघडलेलं आहे, त्यामुळे समजू काही इथं नाही, काही कोणीच नाही. आणि ना आता पूर्वी पण शाळेत लागलेल्या फक्त सोम्याला आणि स्वराला अजून सुट्ट्या होत्या, पण त्यांची शाळा सुरू होईल, मग त्यांना पण आपली रोजची ड्युटी करावं लागेल. तर आहे ना आता आपली आज वायफाय बसवायला लोक येणार आहे. तर आज आहे ना आज आपल्याला वगैरे थांबावं लागेल. वायफाय आल्यावर मी दाखवलं तुम्हाला. आपल्याकडे आता घास कापायला बाय आलेलं आहे. घास म्हणजे जवळच येते, पाऊस होऊन गेलेला आहे. वातावरण इतकं घाणेरडं असं एकदम कसं त्या वातावरणात आता आपल्याला तिकडं जावं लागेल. आता आपण आपल्या समृद्धी महामार्गावरून चाललेलो आहे. तुम्हाला माहिती आहे का आपलं समृद्धी महामार्ग काय खतरनाक आहे. आणि आता आपण हे बा इकडे कुठे गेले ते वासरूवर ते तिकडे बसले गावाने, जाऊ द्या दाखवून थोड्या वेळाने. तर आता आपल्याला त्या बायांकडे जायचं आहे. तिथं हे बा आपली गाय थोडी छोटीशी गाय कारवळ ज्यात जनलेली गाय. आणि आता मी त्या बायांकडे जाऊन आलेलो आहे. तिथं बाया घास कापता. आता इथं थोडंसं हे टाकायचं आहे का त्याला बारदाना. इथं म्हणजे पाऊस वगैरे आला ना झाकायला होईल, काही टेन्शन नाही राहणार. त्या वाहून बिळून टाकणार आहे, टेन्शन नाही आपल्याला. तर आता आपण थोडीशी जागा करून घेऊ. सर्वात पहिले सगळी जागा बिगा एकदम ओके पद्धतीने करून टाकू. आपली इथं समोर कॅमेरामॅनला दिली आहे. इथं दगड बिगड सगळे काढून घ्यावं लागेल सगळं एकदम. आणि ना आता आपण काय करू, इकडे एवढा मोठा बारदाना टाकून देऊ, म्हणजे काही टेन्शन नाही राहणार. निम्म शेडमध्ये टाकते, निम्म बाहेर टाकते. नाही एवढं नाही पुरणार, भरपूर काप. तर आता आपण आहे ना जाऊ. आता आलेलो आहे जाऊन गोठ्यातून. बारदाना नव्हता टाकायचा, कारण की ना ते म्हणजे की आतमध्येच टाकू. आणि मग आता आपण घरी आलेलो आहे, परत जायचं आहे. गाईला आहे ना थोडंसं शेंगदाण्याची पेंड ती खाऊ घालायची. आता आपण परत जाणार आहे गोठ्यात. चला आता आपण डायरेक्ट गोठ्यातून भेटू थोड्या वेळात. सुंदर आलेला आहे, आता सुंदर आलेला आहे. बॅग घेऊन गेलेला आहे. बॅग कुठून ठेवलं बरं, घेऊन गेलेला आहे तो. कपडे चेक करून गेलेला आहे ते घेणार आहे. सुंदर आलेला आहे. आज कॉलेजवरून आज लवकर आलेला आहे. आज 3 वाजता झालेला आहे. आता आल्याला झोपलेला आहे. माशा आहे आता नाव समजा आलेला आहे. गाडीली आल्या इथं. आता आपल्याला थोडासा ब्लॉग शूट करायचा आहे, कारण की आपल्याला आहे ना कारण 2 दिवस ब्लॉग टाकलेले नाही, 2-5 दिवस लागले. आज आपण कुठल्या आलो ते ब्लॉग टाकू उद्या. चल म्हणते आता डायरेक्ट गोठ्यात जायचं राहिलं. बरोबर आहे, गोठ्यात जायचं. गोठ्यात जाऊ थोड्या वेळात. सुंदर थोडंसं आलेलं आहे आता शिका. मग आता जेवण खावण टी व्ही मोबाईल सगळं पाहून झाल्यावर कुठं सुटलो कॉलेज. आता आपण आलेलो आहे, पण ही गाय काही खात नाही चारा. हिला काय खायचं नाही वाटतं, पण जे 2 पाऊस पुढं धरलं काय काय हिला काय खायचं नाही चारा. काय हायक राधे हायक. हिला वाटतं खायचं नाही, काही खात नाही 4-5 दिवसापासून चारा. डॉक्टरला बोलवावं लागेल. गायसुद्धा खराब झालेली, डॉक्टरला बोलवावंच लागेल ना आपल्या बाकी. आणि चिखल झाला आहे आपल्या गायांच्या गोठ्यात पावसामुळं. आज तरी थोडं बऱ्यापैकी बरं आहे वातावरण, नाही तर काळं बुट्टा असायचं. फार चिखल झाला, आपल्याला लवकरच गोठा करावा लागणार आहे. अजून सुद्धा खाय नाही ती गाय. तो काहीतरी करावं लागेल, डॉक्टरनं फोन लावावं लागेल. तर आता आहे ना काही खाल्लेलं नाही. आता मी निघून आलो कंटाळून. मला आता 15-20 मिनिटं आली तिथे उभं होतो मी. तिने काही खाल्लंच नाही, काही नाही. आता आहे ना मला चहा करून घेऊ. चहाला ग्लास ब्लेस सगळं पातील इंतजाम करून ठेवावं लागेल. पातील कुठे इथं पातील.
आता आपल्याला त्याच्यात मस्तपैकी हे टाकायचं आहे साखर, त्याची कुठाही व्हायची बाकी. आता आपण परत गवत चाललेलो आहे गवत टाकायला. गवत टाकायचं आपल्याला. विचार वासराचे विचार आहे हाल म्हणजे हाल नाही वाटत बरोबर बसतं ते वासरू पण आता काय करायला ते पण चिखल झालेलं आहे. देवा आमच्याकडून गोमाताची सेवा, तुम्ही पण गोमाताची सेवा करत राहा, काहीतरी पुण्य करत राहा थोडं तरी. थोडं काय आता आपण पोचलेलो आहे नंतर आलेलो आता आपण तर इकडं अजून गवत काढताच आहे. आता गवत झालेलं आहे तर मी गवत रप्पा रप टाकून देतो. फोन कुठंतरी सेट करावा लागेल मला. फोन सेट करतो मी कुठंतरी, अशा पद्धतीने करावं लागेल. तुम्हाला दिसलं पाहिजे कारण की आपल्याला तुम्हाला माहिती सेल्फी स्टिक खराब झालेली. मी फोन सेट करतो 1 मिनिटात. आता आपण गवत टाकायला चाललेलो आहे. मी फोन नीट सेट केलेला आहे, बायापैकी चांगला आहे. आता मी पटकन गवत घेऊन येतो. आता आपलं गवत टाकून झालेलं आहे गायांना. आता आपण त्या दिवशी निघालेलो आता दुसरीकडून चाललोय मी इकडून अशा गावाळ्यातून. हा नेवासा महामार्ग आहे. ह्या हायवेचं नाव काय? नेवासा महामार्ग हायवे नेवासाचा. नेवासा हायवे, ह्या हायवेचं नाव नेवासा आहे. नेवासा संभाजीनगर. आणि तो तुम्हाला माहितीच कोणचा हायवे आपल्या इकडचा, तो रोड माहिती ना तुम्हाला. खूप समृद्धी महामार्ग कसा रोड आहे तुम्ही पाहिजे नसेल तुम्हाला दाखवून दिलेला आहे. टेन्शन नाही की आपल्या घरात शेजारीच आहे त्या समृद्धी महामार्ग चालतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. तुम्हाला आपलं पूर्ण समृद्धी महामार्ग दाखवून पूर्ण शेवटपर्यंत. समृद्धी महामार्ग खतरनाक महामार्ग आहे आपला. चला आता आपण डायरेक्ट आश्रमात जायचं आहे आपल्याला. पाय विधून आता आपण आलेलो 1 नंबर. आता हे पाहिलं हे शाळेतून आता किती वाजले? 5 वाजलेले. हे अजूनसुद्धा आहे ना झोपून बसलेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे आश्रमात नेमकं, पण आता हे उठलं पाहिजे नाही तर मला एकट्याला जावं लागेल. जाऊ दे एकट्याला जावं. मग आपण त्याला झोपू द्या. आता कॉलेजच्या कपड्यावरच झोपलेलं आहे तुम्ही पाहू शकता. आता आपण लगेच ना आश्रमात जायला निघू. थोड्या वेळ मस्तपैकी भेटतो तुम्हाला त्या आश्रमातच भेटतो. आता नाही भेटणार खरंच, डायरेक्ट आश्रमातच भेटतो. लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आता डायरेक्ट मी खरंच आश्रमात भेटतो. आता मी सगळं माझं आवरलेलं आहे. आता संध्या सगळं झालेलं आहे. आणि ना सोमनाथ अजूनसुद्धा झोपलेला आहे. आणि एक म्हणजे असा विषय, वायफायवाले आणले होते आज, वायफायवाले पण आलेले नाही. खबर काय माहिती. जाऊ द्या, येतील. आले ते येतील. आता 7 वाजलेले आणि आता जेवण वगैरे सगळं करायचं आहे. तर आजचं तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. नक्की करा, विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईबला. तर